सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली। आपण स्पर्धेतील आजचा या ठिकाणी तिसरा मॅच या ठिकाणी पाहणार आहोत। शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे विपक्ष जुगाई स्पोर्ट्स सावर्डे या दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली। विनोद शिंदे यांनी जर संदीप शिंदे यांनी जर षटकार किंवा चौकार हॅट्रिक प्रस्थापित केली, यस विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर इथून 2100 रुपयाचा कॅश प्राइज असेल। सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली। यस पंच देखील सूचना करतात की सामन्यास सुरुवात आपण करूया। स्ट्राईक केला फलंदाज बबन आपल्याला पाहायला मिळते, नॉन केला फलंदाज सुरेश। ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा असतील। दोन्ही संघाचे 12th मॅन देखील आपण पाठवायचे या देखील सूचना असतील। शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे विपक्ष जुगाई स्पोर्ट्स सावर्डे। किरण आपल्या नक्कीच 12th मॅन नाहीये बघा। किरण शिंदे आपण पाठवायचं आपला 12th मॅन, कारण की स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतो आणि खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं देखील गरजेचं आहे, त्यामुळे आपण 12th मॅन पाठवा प्लीज। सुनील असतील स्ट्रायकेला फलंदाज आणि नॉन स्ट्रायकेला फलंदाज सुरेश। दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा। जरा सामन्याला आपण सुरुवात करूया। गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय पहिल्या षटकामध्ये। चला सुरुवात करा प्लीज, विनंती असेल दोन्ही संघाला। आणि पहिला बॉल या षटकातील पहिला चेंडू लॉफ्टेड हिट, चांगला स्ट्रोक, खेळाडू उपस्थित आणि फटका बसतोय। वाईडी स्लोंगनला झेल टिपली जाईल, लागतोय पहिल्याच बॉलवरती पहिला मोठा धक्का। संदीप साठी विकेट हॅट्रिक साठी देखील 2100 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे। अजून 2 विकेट कॅरी केल्या तर 200 रुपयाचा कॅश प्राइज उमेश सुतार यांच्याकडे कॅश प्राइज असेल आणि सुवर्ण संधी असेल संदीप साठी देखील। न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतोय। सीनियर आणि ज्युनियर सुनील आपल्याला पाहायला मिळतात, तिसऱ्या क्रमांकावरती येतात। पुन्हा एकदा सुनील ज्युनियर खेळाडू येतात तिसऱ्या क्रमांकावरती। राऊंड द विकेट संदीप तयार। यावेळेस समोर खेळता फटका चांगला, परंतु खेळाडू उपस्थित, धावबाची संधी आणि शॉर्ट मिड आपला खेळाडू उपस्थित येते। रन्स मिळते एक या धावसंख्येनं खातं खुलवतोय ज्युनियर सुनीलचा आपण पाहतोय। शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे विपक्ष जुगाई स्पोर्ट्स सावर्डे असा बिग पॅट सामना आपण एन्जॉय करतोय। स्ट्राईक फलंदाज पहिल्यांदाच पाहायला मिळेल। पुन्हा एकदा सुरेश ऑन स्ट्राईक, पॉवर बेचं षटक मार्ग असते। 2 खेळाडू 30 गजच्या बाहेर पाहायला मिळतात। एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू आणि त्यानंतर मिड विकेटला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। संदीप सज्ज होतो पुन्हा एकदा। राऊंड द विकेट ऑन साइडला खेळले, फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित, मिड विकेट इथला खराब क्षेत्ररक्षण, लेझी क्रिकेट आणि चेंडू जातो मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार। चौकार आलाय, मिडफील्ड पाहायला मिळाली, खराब क्षेत्ररक्षण, राऊंड द विकेट। यावेळेस अजून एक चांगला फटका, परंतु खेळाडू उपस्थित, एक्स्ट्रा कव्हरला टिपली जाईल झेल,
आणि लागतोय हा दुसरा धक्का टीम जुगाई स्पोर्ट सावर्डे या संघाला. डीजे फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि नवीन खेळाडू बबन येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये नक्कीच विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळते संदीपच्या माध्यमातून. संदीप पुन्हा एकदा सज्ज होतील. पुढचा बॉल या षटकातील धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते फलकावरती 5. राईट आर्म ऑन द विकेट. चांगला चेंडू क्या बात आहे. यॉर्करचा प्रयास होता आणि पहिल्याच चेंडूला सन्मान दिला जातोय. बबन यांच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती. या 3 षटकांसाठी देखील 12 मिनिटांचा अवधी असेल. या देखील सूचना असतील प्रत्येकी संघाला आणि वेळेवरती षटक कंप्लीट करणं अनिवार्य असेल. अन्यथा एक खेळाडू या 30 गज घेऱ्याच्या आतमध्ये ठेवण्यात येईल. अराउंड द विकेट. फुल टॉस चेंडू फटका चांगला आहे. पॉवर पेस सुरू आणि चेंडू फरार होतो आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर आलाय चौकार आणि या षटकामध्ये एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 9व्या आकड्यावरती संघ पोहोचतोय. 2 गडी बाद. तर चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सगळी. एकूण स्कोर 9व्या आकड्यावरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम सावर्डे संघ आपल्याला पाहायला मिळतो प्रथम बॅटिंग करतो या सामन्यामध्ये. संदीप यांनी सुरुवात चांगली केली होती. 2 विकेट कॅरी केल्या होत्या परंतु अंतिम मोमेंटला धावा जात आहेत. एकूण 5 मिनिटं समाप्त झालेत. पंच पहिला षटक कंप्लीट होते आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय सर्जेराव. येत आहेत नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये. स्पीड अप करून खेळायच्या देखील सूचना असतील टीम पातवडे संघाला कारण की वेळेच्या बाबतीत पाबंदी असेल त्यामुळे पण जास्त वेळ घेऊ नका. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला. उंची जास्त लांबी कमी. खेळाडू उपस्थित. वाईड लॉंग ऑनला टिपली जाईल जेल. वेल जज वेल कॅच आणि लागतो हा तिसरा धक्का टीम सावर्डे संघाला. डीजे या ठिकाणी सूचना असेल आपण रेडी राहायचंय. लगेच नवीन खेळाडू रेडी ठेवायचा आहे. जसा तो खेळाडू बाद होईल तसा लगेच हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला पाहिजे. हे देखील सूचना असतील सर्व संघांना. आणि नेहमीच आपण पाहिलं की शाहूवाडी स्पर्धेचं नक्कीच आयोजन आपण पाहायला गेलं. शाहूवाडी प्रीमियर लीग आपण पाहिली. त्यानंतर अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहिल्या आणि यावेळेस देखील आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण खूप चांगले सामने सुरू आहेत. आणि त्यानंतर शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग असोसिएशनच्या मान्यतेनुसार स्वयंभू महादेव चषक आपण पाहतोय. आणि याच असोसिएशनच्या अनेक साऱ्या स्पर्धा नेहमीच कव्हर करत असतात आमचे समालोचक मित्र रोशन संते सर आणि ते देखील शुभेच्छा देतात या स्पर्धेला. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. व्हाईट बॉल असेल. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल स्कोरबोर्ड वरती. 10 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. स्ट्रायकरला फलंदाज जालिंदर. या वेळचा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. ऑफ स्टंप वरचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल.
ओव्हर द विकेट. यावेळी जेंटल टच करतायत, फक्त दिशा दिली. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू उपस्थित, धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून रन्स मिळते 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. थोडीशी नक्की धावगती कमी पाहायला मिळते या षटकामध्ये. शांत ठेवलं जाते पूर्णपणे. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले जाते या दुसऱ्या षटकामध्ये. पुढे येऊन खेळतायत, फुटवर्कचा वापर केला परंतु व्यवस्थित चेंडू नक्कीच कनेक्शन बनलं नाहीये. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळाडू पोहोचतील. थोडेसे फंबल होतात आणि जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत मिळतायत 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती. 8 मिनिटं या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. दुसरा षटक मार्गस्थ. एकूण चेंडू षटकातील आपण पाहिले तर 4 खर्च करतो आतापर्यंत. ओव्हर द विकेट. मागे खेळताय खेळाडू उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा मिळते सिंगल. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुढे येऊन खेळतायत आणि पुन्हा एकदा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पाहायला मिळतो. एकदा पूर्ण होते आणि धावसंख्या नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर पोहोचलीये. टीम सावर्डे संघ 3 गडी बाद 15 या आकड्यावरती. थोडासा नक्कीच लो स्कोर जरूर पाहायला मिळते सुरुवातीला बॅटिंग करत असताना सावर्डे टीमच्या स्कोर कार्ड वरती, परंतु इथून येणाऱ्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये 70+ धावा आपण पाहिल्या आणि इथून तसंच टार्गेट येणाऱ्या षटकामध्ये नक्कीच रचलं जाईल का. 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वरती रोहित. पातवडे संघाला 2 धावांची पेनल्टी असेल कारण की त्यांच्या नक्की ट्रॅक पॅन्ट या वेगळ्या आहेत, त्यामुळे इथून पातवडे संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. ओव्हर द विकेट. रोहितचा चेंडू नक्कीच आगळ्या वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न करतात आणि इथून संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती. तिसरं षटक हे संपवण्यासाठी आपल्याकडे 2 मिनिटं शिल्लक असेल. 10 मिनिटं या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. चांगला चेंडू क्या बात आहे. पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये येतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. राईट अमोर द विकेट. हुक करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा देखील पूर्ण होते. तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 ने धावफलक पुढे सरकेल. 20 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. सावर्डे संघ 1 मिनिट शिल्लक असेल षटक कंप्लीट करण्यासाठी, कारण की 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत या षटकातील. फटका चांगला क्या बात आहे आणि चेंडू जातोय स्वीपर कव्हर. सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती. डीजे 24 धावा धावफलकावरती. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू पुन्हा एकदा यावेळेस बॅटची खालची कडा लागते. मागे तो चेंडू खराब थोडंसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी करतील तोपर्यंत मिळतील या ठिकाणी 2 धावा. धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आणि एक प्लेयर आतमध्ये घ्यायचा पंच, कारण की 12 मिनिटं या ठिकाणी कंप्लीट झालेत, त्यामुळे एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ट्राय केला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पुढे येऊन खेळतात मिस टायमिंग स्ट्रोक आणि कव्हरचा खेळाडू येईल. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. लगातार चुका होत आहेत फिल्डिंगच्या माध्यमातून पातवडे संघाकडनं आणि त्याचा फायदा मिळतोय सावर्डे संघाला. अंतिम बॉल वरती धावा मिळत आहेत एकूण 3 आणि धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर पोहोचली आहे स्कोरबोर्ड वरती
29 29 धावा धाव फलकावरती डीजे. नक्कीच 13 मिनिटं या ठिकाणी कंप्लीट होतात. अजूनही आपण पाहिले गेले तर शेवटचं षटक या ठिकाणी शिल्लक आहे आणि वेळेच्या बाबतीत सूचना असतील प्रत्येक संघाला की आपण वेळेवरती सामने या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत, कारण की अनेक सारे सामने या स्पर्धेमध्ये खेळण्यात येतील. तब्बल 18 सामने या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवातीचे सामने 4 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक किरण शिंदे येत आहेत. शेवटच्या डेट ओव्हर मध्ये स्लोगोरचं षटक असेल, ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं, आणि अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी राहील, कारण की टीम सावर्डे अद्याप स्कोरबोर्ड वरती फक्त 29 या धावसंख्येवरती. बबन ऑन स्ट्राइक, राऊंड द विकेट. पहिला बॉल, पहिला चेंडू, फुल टॉस, फायदा उचलू शकले नाहीयेत खेळाडू उपस्थित. लॉंग ऑफला एक धाव इथे मिळते, दुसरीचा प्रयत्न, फेकी येते, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. येस पंच, नो बॉल. भीमरचा इशारा आलाय, कमरेच्या वर हा चेंडू होता हे पंच सांगतात, आणि नो +2 एकूण 3 धावा मिळतील. फ्रीडचा देखील इशारा येतोय. धावसंख्याने की 3 ने पुढे सरकली आहे. 32 धावा धाव फलकावरती. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस मात्र मिड विकेटला खेळाडू उपस्थित, आणि पाहावं लागेल एकूण 2 धावा मिळतील. येस पंच चेक करतात. नक्कीच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केले जाईल. पंचांचा रिव्ह्यू ऑन फील्ड अंपायरने रिव्ह्यू घेतला गेलाय, आणि तिसरे पंच चेक करतील एक्झॅक्ट हाईट किती होती या बॉल मध्ये. भीमर चेंडू या ठिकाणी चेक केला जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. SMD स्पोर्ट चॅनल माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, आणि खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे, आणि चेक करतोय टीव्ही स्क्रीन वरती. येस, नो बॉल असेल. तिसऱ्या पंचांचा इशारा आहे तो नो बॉल, आणि किरण शिंदे आणि 2 भीमर हाताळले, त्यामुळे इथून आता नक्कीच या सामन्यामध्ये किरण गोलंदाजी करू शकत नाहीये, त्यामुळे आता फ्रेश नवीन गोलंदाज असेल. धावा मिळतात 2, एकूण नो चेक देखील धाव, एकूण 3 धावा पुन्हा एकदा मिळतील, आणि धावसंख्या 35 या आकड्यावरती. सिद्धी होत आहेत नवीन गोलंदाज. फ्रीडचा हा चेंडू असेल ओव्हर द विकेट, आणि फ्रीडचा हा बॉल होता. स्वतःवरती नाराज होत आहेत फलंदाज, कारण की या बॉलवरती नक्कीच मोठी धावसंख्या उभी करू शकले असते. जवळ हा फुलटॉस चेंडू देखील बनू शकला असता, परंतु संपर्क नाही. डॉट बॉल, राईट ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू, यावेळेस अजून एक चांगला चेंडू, क्या बात आहे. पडल्यानंतर चेंडू थोडेसे स्लो येत आहेत, आणि टर्न देखील होतो, चेंडू आतमध्ये येतोय. अजून एक हा डॉट बॉल. सलगचे 2 चेंडू डॉट येत आहेत. राईट ओव्हर द विकेट. न पुढचा बॉल, पुन्हा एकदा वेट अँड वॉच. वाट पहिली बॉलची, आणि फटका अप्परकटच्या साह्याने खेळला गेला. स्वीपर कव्हरला खेळाडू पोहोचतील, तोपर्यंत चेंडू सीमा पार, चौकार. आपण सूचना असेल, कारण की या मॅचला आतापर्यंत 17 मिनिटं कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 4 ने पुढे सरकत 39 39 धावा धाव फलकावरती. अंतिम षटक मार्गस्थ आहे. षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळतो, डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु खेळाडू उपस्थित.
एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल कॅरी केलाय. यश षटकार असेल. झेल कॅरी झाला होता परंतु किरण शिंदे या ठिकाणी षटकार असेल कारण की झेल पकडल्यानंतर नक्कीच थोडासा जल्लोष करण्याच्या नादामध्ये बाउंड्री लाईन जवळ आले आणि बाउंड्री लाईन लगत पाय टच झाला त्यामुळे हा षटकार असेल. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा भिडकावून दिलाय कव्हरच्या दिशेला आणि चेंडू जातोय कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. साथ गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर धावसंख्या एकूण धावफलकावरती 49. 49 धावा धावफलकावरती. एकेकाळी असं वाटलं होतं धावा भरपूर कमी होत्या परंतु आता धावा बनल्या गेल्या त्या अंतिम षटकामध्ये. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळले आणि क्या बात आहे. पाठवलाय बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आणि एका हातामध्ये झेल देखील कॅरी केली त्या ठिकाणी. थँक्यू सो मच. डीजे बालकृष्ण लटके त्या ठिकाणी होते आणि एका हातामध्ये त्यांनी झेल कॅरी केले त्याबद्दल 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांच्यासाठी असेल. गणेश वरिका साहेबांच्या माध्यमातून नक्की कॅश प्राइज असेल. आणि पहिलं सत्र कंप्लीट. यस पंच. ओव्हर समाप्त झाली पंच आणि प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या बनवली ती सावर्डे संघाने स्कोरबोर्ड वरती 55. 55 धावा आणि 56 धावेचं लक्ष असेल टीम पातवडे संघासमोर. आणि नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी रिपोर्टिंग करा RKCC चिखलवाडी आणि श्री रत्नाई निनाई स्पोर्ट बुरबाल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच. RKCC चिखलवाडी टीमचे कॅप्टन आणि श्री रत्नाई निनाई स्पोर्ट बुरबाल टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी जॉईन लगेच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. संघ मैदानाच्या आतमध्ये पोहोचा प्लीज. फिल्डिंग लावून घ्यायचे सावर्डे संघ कारण की लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. चला नक्कीच RKCC चिखलवाडी टीमचे कॅप्टन आपण जॉईंट टॉस साठी आणि श्री रत्नाई निनाई स्पोर्ट बुरबाल टीमचे कॅप्टन आपण देखील जॉईंट व्हा. पोहोचायचं आहे मैदानाच्या आतमध्ये सावर्डे संघ आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवायची पातोडे संघ. बुरबाल टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच कारण की चिखलवाडी संघाचे कॅप्टन या ठिकाणी रिपोर्टिंग करतायत. बुरबाल टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नंदकुमार बारसकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस. नेक्स्ट मॅच असेल RKCC चिखलवाडी विपक्ष त्यांना फाईट करेल श्री रत्नाई निनाई स्पोर्ट बुरबाल संघ. फिल्डिंग लावून घ्यायची आपण लगेच सावर्डे संघ. टॉस देखील या ठिकाणी होतोय.
सलामीची जोडी देखील पाठवायची आपण पातवडे संघ वेळ न घेता आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आणि टीम सावडे संघ फिल्डिंग देखील लावून घ्यायची लगेच. हॅलो नंदकुमार बारसे साहेबांचा या ठिकाणी बारसकर साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल आमच्या या व्यासपीठावरती. नंदकुमार बारसकर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतो आणि सन्माननीय जयरामजी गोपाल साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होत असताना आमच्या या नक्की स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मनोपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल पुन्हा एकदा. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नाव बॅक टू क्रिकेट सामन्याला होते सुरुवात जिथे 56 धावेचं लक्ष असेल आणि 56 धावे आपण पाहतो या ठिकाणी कशा प्रकारे पार केले जातील. विनोद यांसकडे नक्की कॅश प्राइज असेल किरण शिंदेसाठी तब्बल 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी लगातारच्या या ठिकाणी नक्कीच 2100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेस ऑन साइडला खेळले इनफिल्डच्या वरून खेळतायत खेळाडू पोहोचतील मिड विकेट रिजनला तोपर्यंत मिळते सिंगल. दुसरीचा प्रयत्न होतो 2 धावा पूर्ण केल्या जातील. सलामीची जोडी आपण पाहतो या ठिकाणी किरण शिंदे आणि त्याच्या समेत रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. खातं गुळ होतं या ठिकाणी नक्कीच रोहितचं 2 या धावसंख्येनं 56 धावेचा पाठला करतोय. सामन्यामध्ये पातवडे संघ 14.00 ची सरासरी प्रति षटकामध्ये गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक रवींद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट पुढचा बॉल बॅकफुट वरती जातात. ऑन साइडला खेळतात शॉर्ट मिड ऑन मध्ये खेळाडू उपस्थित. धाव मिळते 1 धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 3 धावा धावफलकावरती. थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळते पातवडे संघाच्या माध्यमातून. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. रोहित आणि किरण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर आपल्याला पाहायला मिळतात. डावकुऱ्याचा फलंदाज किरण शिंदे येतोय स्ट्राइक एंडला. चला वेळेच्या बाबतीत सूचना असतील त्वरित फिल्डिंग सजवायची आहे. रवींद्र पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र राऊंड द विकेट ना हाफ ट्रायकर होता. यावेळेस ऑप्शनवर निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती व्यवस्थित कनेक्शन नाहीये आणि डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थगित फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल या षटकातील राऊंड द विकेट. फटका चांगला ऑन साइडला खेळले खेळाडू उपस्थित आणि हा सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप केला जातोय. ही पहिली चुकी पाहायला मिळते सावर्डे संघाच्या माध्यमातून आणि थोडस लेझी क्रिकेट देखील पाहायला मिळतंय. धाव मिळत आहे 2 धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 5 धावा धावफलकावरती. टॉस जिंकून या ठिकाणी निर्णय आलाय. मुरबाड टीमला टॉस जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारली. इन्व्हाइट केले चिखलवाडी टीमला बॅटिंग साठी. किरण शिंदेला मिळते पहिले जीवदान. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू इनफिल्डच्या वरून खेळले फटका चांगला आहे आणि धावा देखील मिळतील चांगल्या. चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. अंतिम बॉल वरती येतोय चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलीये बिनगाडी बाद 9 धावा धावफलकावरती पातवडे संघ. डीजे मार्च डीजे येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी 47 धावेची अद्याप गरज आहे.
सामना आपल्याला बॅलन्स पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये जालिंदर येत आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहित ऑन स्ट्राईक. अजूनही धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल कारण की 18 चेंडू 47 ची गरज आहे. यावेळी झेलची संधी नकारता येत नाहीये. शॉर्ट पॉइंटला झेल टिपला जाईल आणि पहिल्या विकेटचं बदन जालिंदर यांना मिळते. पहिल्या बॉलवरती सफलता आणि पातवडे संघाला लागतोय पहिला धक्का. डीजे फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. रोहित बॅक टू द पवेलियन आणि नवीन खेळाडू सिद्धेश इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील आपल्या संघासाठी कारण की सामना थोडासा कठीण आहे. येणारे 17 चेंडू विजयासाठी 47 धावेची गरज आहे. जालिंदर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओव्हर द विकेट क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर निघाले होते. ऑन साइडला फटका खेळायचा होता परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 16 चेंडू विजयासाठी 47 ची गरज आहे या मॅच मध्ये. धावसंख्या स्थगित. फक्त 9 धावा धावफलकावरती. सफल होतात. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. मागे खेळायचं होतं परंतु पुन्हा एकदा पॅड वरती चेंडू आदळतो आणि अजून एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात या स्पेलची करत असताना गोलंदाज जालिंदर कारण की 3 चेंडू अद्याप एकही धाव खर्च केली नाही या षटकामध्ये. पुन्हा एकदा सेम रिप्लाय पाहायला मिळतोय. सातत्याने ऑप्शनच्या बाहेर निघतात. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होतोय सिद्धेशच्या माध्यमातून परंतु कनेक्शन बनत नाही आणि अजून एक आज चौथा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 चेंडू डॉट येत आहेत या षटकामध्ये आणि अजून एक हा 5वा चेंडू देखील डॉट आला. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी होतीये जालिंदर यांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेतील मॅडन षटक पाहायला मिळेल का? या स्पर्धेमध्ये जालिंदर यांच्या माध्यमातून अंतिम चेंडू डॉट येईल का? ओव्हर द विकेट आणि अंतिम बॉल देखील आलाय डॉट आणि या स्पर्धेतील मॅडन षटक फेकलंय जालिंदर यांनी कारण की एकही धाव खर्च केली नाही. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पातोडे संघ फक्त 9 या आकड्यावरती. 1 गडी बाद. डीजे बघा त्या ठिकाणी खेळाडू कक्षाच्या बाजूला पाणी त्या ठिकाणी ठेवलं गेले. ते जार त्या ठिकाणी ठेवले गेले त्याच्यापासून आपण बाजूला त्या टेबलावरती बसू नका. आपण सर्व खेळाडूंना विनंती असेल. पातोडे टीमच्या खेळाडूंना देखील विनंती आपण खेळाडू कक्षामध्ये बसा प्लीज. सुरेश येते तिसऱ्या षटकामध्ये. 12 चेंडू 47 ची गरज. किरणसाठी हा बॉल फटका चांगला आहे परंतु एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. फटका पोहोचतोय वाईडिश लॉंग ऑफला आणि लागतोय हा दुसरा धक्का टीम पातवडे संघाला. डीजे बिन फलंदाज त्वरित पाठवायचा आहे. जा आपण 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी गरज आहे 47 धावेची. सुरुवातीला 9 धावा आपण पाहिल्या त्यानंतर दुसरा षटक मेडन राहिला आणि या षटकाची सुरुवात देखील विकेटने झाली आहे. न्यू बॅट्समॅन तानाजी येत आहेत. नवीन खेळाडू 5व्या क्रमांकावरती 4थ्या क्रमांकावरती येत आहेत तानाजी. सज्ज होतात गोलंदाज पुन्हा एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेट न पुढचा बॉल. 11 चेंडू 47 ची गरज. मोठी फटके येत नाहीयेत. सामन्यावरती मजबूत पकड निर्माण ठेवली आहे सावर्डे संघाने कारण की जेवढी चांगली फलंदाजी अंतिम मोमेंटला आपण पाहिली तेवढीच चांगली सुरुवातीला गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आहे. एकच धावे ते मिळते. 10 चेंडू 46 धावेची गरज आहे. सामना कठीण झाला
टीम पातवडे संघासाठी, कारण की मोठी फटकेबाजी नाहीये या सेकंड इनिंग मध्ये. फुल टॉस चेंडू फायदा उचलू शकले नाहीयेत. मागे खेळतायत शॉट फाईन लेग रिजनला खेळाडू उपस्थित आणि बॅटकडे असेल पंच सांगतायत. 9 चेंडू 45 ची गरज आहे या सामन्यामध्ये. SMD स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला देखील पाहायला मिळतं युट्यूबच्या माध्यमातून. अनेक सारे प्रेक्षक वर्ग देखील स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 2 धावा इथे मिळतील. सिंगल डबलला काम चालणार नाहीये. तुम्हाला मॅच जिंकायची होती तर इथून मोठे फटके मारणं गरजेचं होतं, परंतु आता या ठिकाणी मोठे फटके आले नाहीयेत आणि सामन्यामध्ये शिरकाव केलाय टीम सावर्डे संघाने. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि मिळते एक धाव. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड वरती फक्त 14 धावा. लेग बाईज असेल. सात चेंडू विजयासाठी आता 42 ची गरज आणि स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. कव्हर चांगलं दिलं जाईल. 2 धावा या ठिकाणी मिळतील. अंतिम बॉल वरती 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या फक्त 16 धावा आणि आता 6 चेंडू 40 ची गरज. अर्थातच सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम सावर्डे संघ, कारण की या मॅच मध्ये नक्कीच सुरुवातीला धावा आल्या नाहीयेत आणि आता पराभवाच्या छायेमध्ये पाहायला मिळेल संघ या ठिकाणी नक्कीच पातवडे. शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे विपक्ष जुगाई स्पोर्ट्स सावर्डे असा मॅच आपण पाहिला आणि हा मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती फक्त आता औपचारिकता शिल्लक असेल. 6 चेंडू 40 ची गरज. इम्पॉसिबल. नेक्स्ट मॅच RKCC चिखलवाडी विपक्ष श्री रत्नाई निनाई स्पोर्ट बुरबाळ. भवन येतात शेवटच्या षटकामध्ये. पहिला चेंडू चांगला, क्या बात आहे. डॉट बॉल आलाय. फुल टॉस चेंडू बनवू शकला असता, परंतु फुटवर्कचा वापर नाहीये. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, क्या बात आहे. पडल्यानंतर टर्न होतोय चेंडू, बाहेर निघतोय. डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडूंचा खेळ आता फक्त शिल्लक असेल या सामन्यामध्ये. औपचारिकता शिल्लक असेल. 40 धावेची गरज आहे. अजून एक हा चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा हा डॉट बॉल. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू. अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो चेंडू, टर्न होतोय आणि विकेटचं बदल. तर नवीन खेळाडू लगेच पाठवायचा आपण मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप करून जा आपण. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. एकतर्फी सामना आपण एन्जॉय करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि अजून एक चांगला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. सलगचे डॉट चेंडू आपण पाहिले. मेडन षटक देखील आपण पाहिलं जालिंदर यांच्या माध्यमातून या स्पर्धेमधलं. आणि अंतिम षटक सुरू आहे बबन यांचं आणि खूप चांगली गोलंदाजी. कॉटन बॉलची संधी आणि यस, फलंदाज होतोय बाद. विकेटचं बदन. आता षटक देखील होते कंप्लीट आणि मॅच होते समाप्त. सामना जिंकलाय टीम सावर्डे संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. पहिला सामना गमावलाय टीम पातवडे संघाने. लाईनअप करायचंय, शेक हँड करायचंय आणि तदनंतर मैदान सोडायचंय दोन्ही संघ. आपल्याला की सूचना असेल आपण
लाईनअप करा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो ज्यानं 40 धावेची विस्फोटक खेळी